पण आधीच म्हटल्या की अपक्ष उमेदवारी, त्याच्यामुळे यात शिवसेना पक्षाकडून नाही आहे, ही अपक्ष उमेदवारी आहे. आज महिलांना एक संधी मिळायला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. त्याच्यासाठी आम्ही आमच्या नगरसेविका रेश्माताई काळे यांच्याशी बोललो. त्यांची देखील इच्छा होती एक महिला म्हणून नेतृत्व मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आमची युतीच आहे, मित्रपक्ष आहे, तर लढत देखील मैत्रीपूर्ण होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. जळगाव इथला एक जागा शिवसेनेला मिळावी अशी सगळं आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र ही जागा नाही मिळाल्याने नाराजी आहे. 100% नाराजी नाही, पण जागा आम्हाला मिळेल कारण मिळायची अपेक्षा होती. नगर परिषदला आपल्याला सगळ्यांना माहिती आमचा स्ट्राईक रेट चांगला होता. लोकसभेला आम्ही 100% परफॉर्मन्स केलेला आहे. विधानसभेला आम्ही या शहराला 100% परफॉर्मन्स करून निकाल दिला आहे. खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. तर आमची ही फक्त एक सौम्य मागणी होती की आम्हाला ही जागा सुटायला पाहिजे. ही जागा सुटली नाही, आम्ही पण काही विचार करून ठेवलेले होते, म्हणून आमचं काय नाही, मैत्रीपूर्ण ही लढत असेल. यश आलं तरी सामोरे जायचं आहे, अपयश आलं तरी सामोरे जायचं. देशपातळी नगरसेवक आहेत, शिवसेना चर्चा करून हा फॉर्म भरलेला आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्यांशी काहीही चर्चा केलेली नाही, कोणतीही तहूस केलेली नाही. त्यांचा विरोधच आहे, त्यांनी आम्हाला सांगितलं देखील, पण आम्ही आमच्या विषयावर ठाम राहिलो. अजून त्यांना मर्जीत घेऊन आम्ही हे केलेलं नाही. उमेदवार आहे ते शिवसेना शिंदे गटाचे नगरसेविका आहेत. पक्षाने जर कारवाई केली आपल्यावर त्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत, पण त्या शिवसेना संघटनेच्या पदाधिकारी नाही आहेत. आणि यात लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. जर असे काही क्रायटेरिया असते तर त्यांचा फॉर्म देखील घेतला गेला नसता, तर त्यांचा फॉर्म देखील भरला गेलेला आहे. आणि मैत्रीपूर्ण आहे ना, ही मैत्रीपूर्ण लढत कायम राहणार म्हणजे 100% शेवटपर्यंत ही उमेदवारी खूप दबाव येऊ शकतो तुमच्यावर, नेत्यांकडून दबाव येऊ शकतो, उमेदवारी कायम राहील का? येऊ त्यांना दबाव. तेच ना, पक्ष जर सांगितलं की आम्हाला शिवसैनिक असो की धनुष्यबाणावर निवडून आलेले नगरसेवक असो, आम्हाला मानणारा वर्ग असो, त्यांचे मतदान पडतील, त्यांचे आशीर्वाद मिळतील ही आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि अपयशालाही देखील आम्हाला सामोरे जायची तयारी आहे, पण कोणाच्याही विरोधात किंवा कोणत्या पक्षाच्या विरोधात हा फॉर्म आम्ही भरलेला नाही. आम्ही आमचा हक्क मागितला, हा आमच्या हक्कासाठी आम्ही फॉर्म भरलेला आहे. मंत्री गिरीश महाजन म्हटलेले आहे की जे कोणी